हॅलो, कशा आहात सगळे? तर इकडे सकाळ-सकाळी माझी धावपळ चालू होती जरा, कारण मला उठायला जरा उशीरच झाला. म्हणून अंशूचा टिफिन मला बनवायचा होता. तो मी इकडे बनवला आणि त्याला रेडी वगैरे केलं आणि त्याला रिक्षापर्यंत सोडले मी. मग म्हटलं चला आता लागूयात आपण आपल्या बाकीच्या कामाला. मला इकडे नाश्त्याला बनवायची होती कांद्याची पात. मी इकडे दुसरं काही सुचलंच नाही मला. म्हटलं चला कांद्याची पात पडलेली. खरं सांगू तर मला कांद्याची पात बनवायला जरा कंटाळाच होता, कारण कापायला खूप जास्त वेळ जातो. पण म्हटलं जाऊ दे आता तर बनवावीच लागेल, नाही तर 2 दिवसात ती खराबच होऊन जाते हिवाळ्यामध्ये. म्हणून मी तिला कापायला घेतली. मग नंतर तिला कापून वगैरे घेतली. भाजी माझी इकडे रेडीच होत होती. मग तोपर्यंत मी इकडे पीठ वगैरे मळून घेतलं. मला लगेचच पोळ्या करायच्या होत्या. अंशूच्या पप्पा नव्हती ड्युटी, म्हणून म्हटलं चला पटापट आवरून घेते. नाश्ता झालेला होता तयार. त्यानंतर मी सगळ्यांना दिला. अंशू सुद्धा येऊन गेलेला होता घरी. त्यानंतर म्हटलं चला आता आपण स्वयंपाकाला लागूयात. मी इकडे वांग्याची भाजी बनवायची होती मला, ती मी इकडे बनवायला घेतली. वांग्याची भाजीची फोडणी वगैरे दिली. बाकीची कामं जी माझी पेंडिंग होती ती मी करून घेतली. भांडे वगैरे लावायचे होते ते मी लावले. दिवसातून माझं हेच चालू असं, भांडे लावा, भांडे घासा, भांडे लावा, भांडे घासा, कारण की ते भांडे ठेवायला जागा बी तर असायला पाहिजे ना. म्हणून माझं दिवसभर हेच चालतं. त्यानंतर जेवण वगैरे केलं. अंशूला क्लासला सोडलं. तर असं होतं माझा दिवस. ओके, बाय.